माहिती आहे तो कोणाचा आहे? कोणाचा आहे? मेजर ध्यानचंद। आज त्यांची जयंती आहे। तर त्यांचा हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपल्या पूर्ण जगभर हा साजरा केला जातो। त्या कार्यक्रमाचं आयोजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। या सर्व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्रसंचालन जे आहे आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आर्या भराड आणि गौरवी बारी या विद्यार्थिनी करतील असं मी त्यांना स्वागतम। मी आर्या प्रसाद भराड, मी गौरवी सुनील बारी, सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। माननीय श्री सतीशजी गवळे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यांचे स्वागत करण्यासाठी मी मुकेश पवार सर यांना आमंत्रित करते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सतीशजी गवळे सर यांचं स्वागत आपले क्रीडा शिक्षक श्री कोळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री आसोडे सर यांचं स्वागत रसाळ सर करेल अशी मी त्यांना विनंती। आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री काळी सर यांचं स्वागत श्री म्हस्के सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शेटे सर यांचं स्वागत या ठिकाणी कुठे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय दंडे सर पर्यवेक्षक आपल्या विद्यालयाचे यांचं स्वागत आंबेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। दंडे सर या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री कोळी सर यांचं स्वागत करावं। विद्यार्थी आपल्या विद्यालयातील बरेचसे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर या ठिकाणी जाण्यासाठी कोळी सर आणि गोळे सर यांचा खूप मोठा वाटा आहे। तर एकदा परत पद्धतीने स्वागत करूया स्काउट क्लबचं। मान्यवरांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे। स्वागत आणि परिचयाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर सूत्रसंचलनासाठी मी पुढील सूत्रसंचलनासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो। यांच्या जन्मदिनानिमित्त आज काही मुली भाषण करणार आहे। यासाठी मी सर्वप्रथम भक्ती भराडीला आमंत्रित करतो।
ती सुद्धा कृतज्ञता आपल्या देशवासियांनी पूर्ण केली आणि आपलं एकच काम आहे की त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या आयुष्यात आपण अनुसरायचा आणि पुढचं आपलं भवितव्य स्वतःचं वैयक्तिक सुद्धा विकास यातून करून घ्यायचा आहे. जे खेळाडू आहेत तालुक्याला खेळले, जिल्ह्यामध्ये ते आतापर्यंत गेलेले, काही समोर विद्यार्थी बसले, रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण अजून स्पर्धा बाकी आहे, तर त्यांना सुद्धा पुढच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीनं देतो की आपण तालुक्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची किती नोंदणी झालेली आहे मी सरांकडे, कारण क्रीडा शिक्षक गुळवे सर आणि कोळी सर आणि त्यांना सहकार्य करणारे अन्य शिक्षक आणि या विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांच्या सहकार्याने या ठिकाणी मेहनत घेतात आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करतात. जवळपास 250-300 विद्यार्थी रजिस्ट्रेशन होतात, 150-200 विद्यार्थी जिल्ह्यामध्ये जातात, विभागामध्ये 118 विद्यार्थी आणि नॅशनलला आपले 2 विद्यार्थी. हे मागच्या वर्षी खेळ खात मोठा आले आपल्या शाळेचा या क्रीडा शिक्षकांनी आपल्या मेहनतीतून मार्गदर्शनातून या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं घेतलेल्या या परिश्रमातून आपल्या जिल्ह्यात आणि विभागात राज्यामध्ये देशामध्ये आपल्या क्रीडा शिक्षकांना सुद्धा त्यांचे जे स्वप्न आहेत त्यांची जी मेहनत आहे ती फळाला यावी म्हणून मी सर्वांच्या वतीनं त्यांनाही देतो. या सर्व कार्यक्रमाचं औचित्य लक्षात घेतलं, त्यातला हेतू लक्षात घेतला. काल एक इतका एवढा छान कार्यक्रम झाला. तुम्ही आधी आपले जे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते SP आदरणीय तांबे साहेब इथून 10 मिनिटाच्या अंतरावर पोहोचले असतील, तेवढ्यात त्यांचा पुन्हा कॉल आला आपल्या शिक्षकांना जे प्रमुख होते त्यामधले त्यांना आणि सांगितलं सर तुमच्या शाळेतली शिस्त, तुमचे विद्यार्थी आमचे सगळे सैनिकांसारखे किंवा जे मुलांमध्ये आपल्या आईच्या अर्ध्या पाऊण तासापासून सगळे ही शिस्त मुलांची स्वयंशिस्त शिक्षकांचा प्रामाणिकपणा इथं पाहिला त्यांनी आणि यातून खरं कौतुक आपल्या सर्वांचं केलेलं आहे. आणि जी स्पर्धा झाली, प्रदर्शनी झाली कालच्या दिवशी गणेशोत्सवाच्या निमित्तानं 256 पर्यंत किंवा 200पेक्षा अधिक आपल्याला जे तुम्ही प्रदर्शनीमध्ये मांडले, खऱ्या अर्थानं तुमचा स्वतःचा, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शन, वर्ग शिक्षक सर्वांच्या या सगळ्या यशातून प्रयत्नातून कालच्या रूममध्ये चालता येत नव्हतं, त्यांना वेळ कमी होता, बुलढाण्याला तातडीची बैठक होती, तरी सुद्धा 4ही रूमपर्यंत ते पोहोचले. ज्या रांगेनं गेले, ज्या रूममधून वन साईड फक्त त्यांनी पाहिलं, दुसरी साईड ते आले नाही, काही मुलं नाराज झाली असतील. त्यांना सांगितलं वेळ कमी होता, त्यांनी सर्व मुलांना जाताना सांगितलं प्रत्येकाचे एकापेक्षा एक त्यांनी जी मांडणी मॉडेल चाललेले होते, त्या प्रतिकृती चार्ट लावलेले होते, जी मांडण्याची पद्धत होती ती खऱ्या अर्थानं एक सामान्य शासकीय अनुदानित असणारी शाळा जिथं अन्य प्रायव्हेट आणि मोठमोठ्या कॉन्व्हेंट्स उभे आहेत त्या तुलनेत तुम्ही सामाजिक मान भरून त्यांनी केलेलं आहे. तर कालची जी शिस्त, तुमचा सहभाग आणि पुढे होणाऱ्या कार्यक्रमात आता तयारी तुम्ही जे करतायत, माझा वर्ग माझी शान, माझ्या वर्ग शिक्षक, माझ्या विषय शिक्षकांच्या घरच्यांच्या मदतीनं आपला शनिवारला 6 तारखेला गावातून भव्य मिरवणूक आहे. आपण जे एक विषय घेतो एका वर्गाचा, एका तुकडीचा आणि समाजाला न पाहता, न दाखवता, न वाचता तुम्ही कोणता मेसेज देता हे ढोबळपणे दिसतं. त्यामध्ये तुमची एकाग्रता, तुम्ही जे मनापासून सहभागी होता, इथून निघण्यापासून इथं परत येईपर्यंत तुमची शिस्त, तुमच्या वर्गाची, तुमच्या वर्ग शिक्षकाचा सन्मान असतो तो. त्यामुळे त्याची तयारी वर्ग शिक्षक सांगतात जीव तोडून त्या पद्धतीनं सगळ्यांनी सहभागी व्हा. इथं परत येतो आपल्यावर तर कोणीच पाहत नाही, आपल्याला सर्व कॅमेरे, सर्व जनता निरीक्षण करते. ते म्हणतात की आदर्श विद्यालयातील विद्यार्थी आहे, तिथल्या एका वर्गाचा हा सीन आहे आणि तो सीन पहा आपल्या समाजाला प्रबोधन करते. निर्व्यसनीपणाचा असो, विज्ञानाच्या चांगल्या उपयोगाचा असो किंवा स्वच्छतेचा असो, प्रत्येक जण साहसी किंवा खेळाविषयीचा असो, हे जे यातून तुम्ही जे संदेश देताय तो प्रातिनिधिक स्वरूपात असतो. त्यात तुमची जी मेहनत देणं, तुम्ही जे प्रत्येक जण काम करतो ना, याचं एकत्रित यश आपल्याला दिसतं आपल्या विद्यालयाचं. म्हणून आपल्या महाराष्ट्रापर्यंत आपल्या विद्यालयाचं नाव परत हे पाहुणे येत आहेत. जिल्ह्यातले जिल्हाधिकारी सुद्धा निमंत्रित आहेत. 12 जिल्हा लेवलचे वरिष्ठ अधिकारी, IPS अधिकारी, महाराष्ट्राच्या उच्च परीक्षा देऊन आलेले अधिकारी आपलं सगळं निरीक्षण करण्यासाठी येणार आहेत. त्यांनी त्या पुस्तिका पाहिल्या, मागच्या वर्षीच्या व्हिडिओज पाहिला. ते म्हणजे असं होऊ शकतं काय, एक शाळा एवढ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने एवढं मोठं काम करू शकतात का? त्याचं प्रदर्शन 6 तारखेला होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मनापासून, सुट्ट्या पण मधात भरपूर आलेल्या आहेत, कारण रविवारची सुट्टी, सोमवार आणि कदाचित मंगळवारची सुद्धा सुट्टीची सूचना आल्यानंतर पक्क होईल. या कालावधीत उरलेल्या दिवसात आपल्या सर्व वर्ग शिक्षकांना सहकार्य करा. वर्गातून टीमनं आपलं काम अधिक कसं होईल, इतरांपेक्षा चांगलं, माझं आणखी अधिक चांगलं कसं होईल, इतरांचं तर चांगलं होणारच आहे, पण त्यातल्या त्यात माझ्या वर्गाचं काम चांगलं कसं होईल, त्या चित्ररथामध्ये तो विषय कसा समोर जाईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा. त्यासाठी पुन्हा एकदा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. छान सगळं आयोजन केलं सुद्धा शिक्षकांनी.
सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. म्हणून अध्यक्षस्थान म्हणून बोलण्यास संधी दिली. सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. विद्यार्थ्यांना